तुम्ही वाचत नाही. छत्रपती शिवाजी महाराज एकदा वाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा वाचा, आणि मग वाचताना तुम्हाला असं फील होईल की यार का माणसं होते हे सगळे. महाराजांचा एक एक प्रसंग, बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातला एक एक गोष्ट, एक एक घटना वाचून काढा आणि मग ते स्वतःशी कम्पेअर केलं की यार माझी लाईफ काय भारी आहे, मला सगळं काही मिळतं. या लोकांना काहीच नव्हतं. काय होतं छत्रपती शिवाजी महाराजांकडे? काय होतं? काहीच नव्हतं की महाराजांकडे. स्वराज्य उभं राहिलं ना. कसं राहिलं? कसं राहिलं? बाबासाहेब आंबेडकरांकडे काय होतं? काहीच नव्हतं. काहीच नव्हतं. शाळेत शिकायला पण त्यांना परमिशन नव्हती. शाळेच्या जे मुलं बसतात ना सगळे, त्या मुलांच्या सोबत बसून टिफिन खाण्याची पण परमिशन नाही आहे. खाण्याचं जाऊ द्या, त्या वर्गातलं जे माठ असतो शाळेचा, जो नॉर्मल मुलांचा पब्लिक वॉटर, ते मिळण्याची पण ते पाणी पिण्याची सुद्धा त्यांना परमिशन नव्हती. आणि एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांनी सगळं विश्व निर्माण केलं. आणि तुमच्याकडे सगळं आहे राव, सगळं आहे तुमच्याकडे. काय पाहिजे तुम्हाला? 2 टाईमचं खायला आहे, तुम्हाला किराणा आणावं लागत घरचा, तुम्हाला स्वयंपाक नाही बनवावं लागत, तुम्हाला पैसे कमवायचे नाही आहेत, अभ्यास का नाही करत तुम्ही? आणि म्हणून मी सांगतोय तुम्हाला वाचा वाचा. का सांगतोय? तुम्ही एकदा त्यांना वाचा आणि मग स्वतःशी कम्पेअर केलं की यार त्यांच्याकडे काही नसून ते करतात, माझ्याकडे सगळं काही आहे, वाय आय कांट. आणि मग तुम्हाला हळूहळू तुमच्या गोष्टी दिसत जातील की मला करायचं काय नेमकं. तुम्ही म्हणता मला लीडर बनायचं. लीडर, अरे लीडरशिप तुम्ही एकदा बघा. सगळ्यात जगातला बेस्ट लीडर तुमच्याजवळ आहे. या महाराष्ट्राने दिलं आहे आपल्याला. त्या लीडरला एकदा वाचा. कोणी वाचलंय? कोणीच वाचलं नाही आजपर्यंत. जगातला सगळ्यात भारी लीडर छत्रपती शिवाजी महाराज दिलेत महाराष्ट्राने. वाचा तुम्ही एकदा आणि मग बघा लीडरशिप क्वालिटी कशी होती. कसा एक 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 माणूस आहे स्वराज्यातला जोडला गेला होता स्वराज्याशी. का प्रत्येकाला कसं फील व्हायचं स्वराज्य. आज आपण जे प्रतिज्ञा घेतो, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. व्हॉट इज द फिलिंग? इंडिया इज माय कंट्री. स्वराज्य स्वराज्य ही कन्सेप्ट कुठून आली? छत्रपती शिवाजी महाराजांची होती की स्वराज्याची कन्सेप्ट? मग कशी काय आली असेल त्यांच्या डोक्यात? हिटलर, त्यांच्या लोकांना त्रास झाला बघा. 2 लोक होऊन गेलेत. 2 लोक होऊन गेलेत. एक हिटलर, हिटलरच्या सुद्धा लोकांना त्रास झाला. आणि मग त्रास झाल्यावर त्यांनी तलवार उचलली, त्यांनी बंदूक उचलली, सगळ्या लोकांना मारून टाकलं. आणि त्याच्या लोकांना त्यांनी न्याय दिला. आणि या भारतात इथे सुद्धा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नावाचे महामानव होऊन गेलेत. त्यांच्यासुद्धा पिढ्यांना त्रास झाला, त्यांच्यासुद्धा लोकांना त्रास झाला. त्यांनी शस्त्र उचललं नाही, त्यांनी बंदूक उचलली नाही, त्यांनी तलवार उचलली नाही, त्यांनी पेन उचलला आणि बदला घेतला. सगळ्यांना इक्वॅलिटी दिली. द फिलिंग ऑफ फ्रेटर्निटी, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. काय होतं आपल्याकडे? या देशात काय होतं तुम्ही सांगा? काहीच नव्हतं की आपल्याकडे. आणि काही नव्हतं. आता कुठल्या सेन्सनी काही नव्हतं? कुठल्या सेन्सनी नव्हतं? आपण म्हणतो सोने की चिडिया होता, पण आपलं एज्युकेशन कुठे होतं? मॉडर्न एज्युकेशनची गोष्ट करतोय, गुरुकुल वगैरेची गोष्ट करत नाही. मान्य आहे, भारताने खूप काही दिलं आहे, पण ॲज कम्पेअर टू वर्ल्ड भारत कुठेतरी कमी होत होता ना. व्यापारात भारत कमी होता, इंटरनॅशनल मार्केटमध्ये भारत कमी होता, टेक्नॉलॉजीमध्ये भारत कमी होता. आणि तो अजूनही कमी आहे. का कमी आहे? कारण आपण लोक शाबूत नाही आहेत. आपल्याला कळतच नाही आहे काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आपण फक्त पडतोय 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 पडतोय, पण करतोय काय? तर काय करतो हे जर समजून घ्यायचं असेल तर एकदा बायोग्राफीज वाचा. नेपोलियन बोनापार्ट वाचा. हे महापुरुष तुम्हाला समजून, यांच्याशी तुम्ही एकदा ओळख करून घ्या मित्रांनो. यांच्याशी तुम्ही एकदा ओळख करून घ्या. आणि एकदा का तुम्ही महापुरुष वाचलेत तर तुम्ही सुद्धा महापुरुष होण्याच्या मार्गावर लागू शकता. अंडरस्टूड? गॉट इट? काम करा. आणि मग बघा महाराज वाचताना असं डोक्यात मुंग्या येतात, सन्न होते डोक्यात की भारी खतरनाक स्टोरी आहे बाबा. कसं केलं असेल? काहीच नव्हतं. त्यांचे वडील तिकडे जाम, आई बिचारी एकटी आहे,
आणि आईसोबत हा एक पोरगा, बस कोण आहे. आणि मग आजूबाजूचे लोक होते, त्या लोकांना नाव दिलं मावळे. आणि मग आम्ही एक सगळं मिळून एक राज्य तयार करू, आम्ही कोणाच्या आधिपत्याखाली राहणार नाही, आपण सगळं मिळून एक करायचं. आणि मग लीड कोण करेल, तर माझा शिवबा लीड करेल. कसलं भारी वाक्य आहे, माझा शिवबा लीड करेल. मग आता माझा शिवबाच का लीड करेल, का तू का नाही, तू का नाही, तू का नाही, माझा शिवबा का लीड करेल. मग तुम्हाला असं वाटेल जिजामातांना का वाटलं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनाच का राजा बनवलं, काय आलं नाही. मग तेव्हा राजमाता सांगतात की माझा शिवबा जेव्हा कुठे तुम्ही लढायला जाणार, जेव्हा कुठेतरी कुठलं तरी काहीतरी घ्यायला जाणार, जेव्हा जेव्हा आपल्यावर संकट येतील, तेव्हा हा शिवबा सगळ्यात पुढे उभा राहील आणि तलवारीचा पहिला घाव शिवबा खाईल. आणि मग तिथून सुरू होते लीडरशिप. कळतोय का तुम्हाला, तिथून सुरू होते लीडरशिप. लीडरशिप फक्त अशीच नसते तुम्ही गेलेत आणि 4 लोकांना समजावून सांगितलं ओके ओके असं असं करायचं, नो. आधी स्वतःला पुढे उभं राहावं लागतं. तुम्हाला तलवारीचे घाव सोसावे लागतात. पहिला मार तुम्हाला खावा लागेल, पहिला दणका तुम्हाला खावा लागेल. आणि मग तुम्ही चाललेत तर मग तुमच्या मागचे तुमचे फॉलोअर्स तुमचं फॉलो करतील. माझा राज्य जर असा आहे तर मी कसं असायला पाहिजे. आणि मग तिथून कन्सेप्ट सुरू होते स्वराज्य आणि मावळ्यांची. मग एक 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 माणूस असा जोडला जातो आणि स्वराज्य नावाची संस्था मोठी सुरू होते. आणि या महाराष्ट्राच्या बापाचा म्हणजे स्वराज्याचा जन्म होतो. आणि मग तिथून कन्सेप्ट येते इंडिया इज माय कंट्री, द फिलिंग ऑफ फ्रॅटर्निटी अँड पॅट्रियोटिझम. हे लक्षात घ्या रे. हिस्ट्री फक्त वाचायचा विषय नाही आहे. हिस्ट्री फक्त वाचून तुम्हाला 4-5 मार्कासाठी तुम्हाला लिहायचं असं नाही आहे. तुम्ही एकदा समजून घ्या. त्यांना सांगायचं काय, हिस्ट्री म्हणजे नेमकं त्यांना सांगायचं काय दिला तो विषय तुम्हाला. तो जो हिस्ट्री दिला आहे त्याच्या मागे काही ना काही रिझन असेल. यू मस्ट नो युअर हिस्ट्री, युअर पास्ट, व्हाट हैपन इन योर पास्ट. इस देश ने क्या क्या सहा है आपको पता होना चाहिए. या देशात काय काय झालंय, कोण कोण मेलंय, कितीतरी रक्त सांडलंय, कोणासाठी. मग आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी आमचं काय करतोय सध्या हे माहीत असायला पाहिजे आणि हा विचार यायला पाहिजे. यासाठी तुम्हाला हिस्ट्री अभ्यास करायचा आहे. कळते ना. आणि मग हिस्ट्री जेव्हा तुम्ही एकदा अभ्यास करता तेव्हा यू कॅन कनेक्ट युअर प्रेझेंट विथ युअर हिस्ट्री अँड देन यू कॅन प्रेडिक्ट द फ्युचर. यू कॅन प्रेडिक्ट द फ्युचर हिस्ट्री माहीत असेल तर. पण ते असे वरून वरून माहीत नसणं मजा नाही आहे. तुम्हाला एक चॅप्टर आहे ना, समजा कुठलंही असू द्यात, 1947 आपला टॉपिक. ब्रिटिश राज गेलं. का गेलं ब्रिटिश राज, त्याच्या मागे काही ना काही कारण असतील ना. ब्रिटिश राज का गेलं, ब्रिटिश का आले भारतात, ऐसा क्या था इस देश में जो ब्रिटिश यहाँ पे आ गए, फ्रेंच आ गए, डच आ गए, पोर्तुगीज आ गए, क्या था इस देश में. हम बोलते ये धरती जहाँ ऋषि मुनि जपते हरु प्रभु नाम की माला, यह भारत देश है मेरा, है ना. क्या था इस भारत में फिर, ये भारत नाम की कंसेप्ट थी क्या. नो, इट वॉज द लँड विच इज डिवायडेड इंटू स्मॉल पीसेस, किंगडम. मराठ्यांचं वेगळं होतं, पेशव्यांचं वेगळं होतं, है ना. इकडे पंजाब लोकांचं वेगळं होतं, राजस्थानचं वेगळं होतं, झाशीचं वेगळं होतं, साऊथचे वेगवेगळे राज्य होते. आणि मग सगळे मिळून एक कन्सेप्ट बनली, त्याला आपण नाव दिलं भारत. वाय भारत हे माहिती असायला पाहिजे तुम्हाला. कुठून आला भारत शब्द, इंडिया शब्द कुठून आला, तुम्हाला कसं माहिती की याला इंडिया, इंग्लिशमध्ये इंडिया नाव दिलंय, हे माहीत असणं गरजेचं आहे ना तुम्हाला. आणि मग जेव्हा हे एक एक डॉट्स तुमचे क्लिअर होतात ना, मग तुम्हाला मजा येते हिस्ट्रीला. आणि मग कळतं की साला क्या हिस्ट्री थी अपनी, मज़ा आ रहा है अभी, क्या लोग थे वो भी, है ना, क्या लोग थे वो, खतरनाक थे. आणि मग पुढच्या एक एक पिढ्या बघा कशा समजत जातात. मग छत्रपती शिवाजी महाराज समजतात. मी महाराजांबद्दल काय जास्त बोलतोय माहिती आहे का, कारण महाराजांनी एवढं शून्यातून तयार केलं, त्यांच्याकडे काहीच नव्हतं. लपून 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 एक 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 माणूस गोळा करत करत स्वराज्य झालं.
सुमड़ी में काम करो, सुमड़ी में छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या लढाया रात्री, मोस्ट ऑफ दी 90% लढाया रात्री, सर्जिकल स्ट्राइक रात्री, अचानक जाऊन ढाल पाडणे, सुमड़ी में काम करना है। क्यों करना है? बिकॉज आपका दुश्मन बड़ा है आपसे, कुछ भी कहो बड़ा है आपसे, भले ही मेरा 56 इंच का छाती है पर उसके पास 10 लाख लोग हैं। मग लीडरशिप म्हणजे फक्त पुढे जाणे आणि फक्त लोकांना सांगणे आणि संकटांना सामना देणे नाही आहे। लीडरशिप म्हणजे कुठे जायचं आणि कुठे मागे खेचायचं स्वतःला हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे, त्याला लीडर म्हणतात। मग ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे की आता कुठे थांबायचं आहे। तुमच्याच्याने काहीतरी एखादी चूक होते, तुम्ही काहीतरी एखाद्या वेगळ्या वळणावर जाता, तुम्ही काहीतरी चुकीच्या गोष्टीवर करायला जाता काहीतरी, बरोबर, आणि चुकीची गोष्ट करत करत असताना अरे डोक्यात लगेच करतं की अरे मी काहीतरी चुकतोय, तरीही आपण करत राहतो का? तर मजा येते त्यात, है ना। यासाठी माहीत असणं गरजेचं आहे की आपण कुठे चुकतोय आणि जर चुकत असेल तर आपण स्टॉप कुठे घ्यायला पाहिजे ते जर माहीत आहे। बघ, प्रत्येक माणूस चुकतो यार, प्रत्येक माणूस चुकतो, असा कोणीच नाही चुकला नाही, कोणीच नाही। म्हणजे आपण पण चुकणार, पण ती चूक पुन्हा होता कामा नये। ती जर पुन्हा होत असेल तर मग त्या चुकीचा काही अर्थ राहत नाही, मग ती तुम्हाला सवय लागते आणि मग तुमचं ते कॅरेक्टर वगैरे तसं बनतं। तुमचं आयुष्य तुम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी हिस्ट्री आहे, तुम्हाला तुमच्या आजूबाजूचा माहिती पाहिजे त्यासाठी जॉग्राफी आहे, तुम्ही या जगात एकदम चांगल्या प्रकारची लाईफ जगली पाहिजे आणि समाजाला काहीतरी दिलं पाहिजे त्यासाठी तुम्ही सायन्स आहे, है ना। एक व्यवहार, एक प्रॅक्टिकल या जगात जर जगायचं असेल तर तुम्हाला नॉलेज आलं पाहिजे, फायनान्स आलं पाहिजे, व्यवहार आला पाहिजे, यासाठी मॅथ्स आहे। आणि मग हे सगळं करून तुम्ही तुमची लाईफ एकदम बेटर आणि बेस्ट 60 लाख 70 लाख 1.5 कोटी 2 कोटीचे पॅकेज घेऊन तुमची स्वतःची लाईफ तुम्ही चांगली जगायला पाहिजे। किंवा कोणीतरी कलेक्टर होईल, IPS होईल, PSI होईल, है ना, कोणी पोलीस होईल, कोणी डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी सायंटिस्ट होईल, कोणी पॉलिटिशियन होईल, कोणी खासदार होईल, कोणी आमदार होईल, कोणी ML होईल, कोणी नगरसेवक होईल, कोणीतरी एखादा बिझनेस करेल, कोणी कोचिंग टाकेल, कोणी फॅब्रिकेशनचा बिझनेस करेल, कोणाची स्वतःची गाडीची कंपनी असेल, कोणाची विमान बनवायची फॅक्टरी असेल, कोणाची वॉटर प्युरिफायर असेल, काहीही असेल। ह्या सगळ्या गोष्टीत तुम्ही बेटर आणि बेस्ट बनले पाहिजेत, यासाठी हे आजचं शिक्षण आहे, बरोबर। तर कुठलीही गोष्ट करत असताना तुम्ही हा विचार करायला पाहिजे की तुम्ही मागे कधी येता, कधी तुम्हाला मागे खेचायला पाहिजे, कधी तुम्ही स्वतःला पुढे द्यायला पाहिजे। ऑल अबाउट ह्या पर्सनॅलिटीज आपल्याला शिकवतात। आता दुसरी गोष्ट आहे ते इव्हेंट्स। आता हे जे सगळे काही इव्हेंट झाले आहेत, राईट, हिस्ट्रीमध्ये जेवढे काही इव्हेंट झालेले आहेत त्यातला आपण जर 1947 पासून 2025 पर्यंत बघितलं तर सगळ्यात मोठा इव्हेंट मला असं पर्सनली वाटतं की 1947चा होता, है ना। सगळ्या गोष्टी त्याच्यासमोर क्षुल्लक आहेत, कारण त्या दिवशी आपला भारत देश इंडिपेंडंट झाला होता। आता इंडिपेंडंट म्हणजे काय, है ना। तुम्हाला माहिती आहे सर कोणावर डिपेंडंट असणं म्हणजे इंडिपेंडंट आहे, पण एक्झॅक्टली त्याचा एक्सप्लेनेशन जर आपण बघितलं तर इंडिपेंडंट म्हणजे काय, तो म्हणजे असं काय असतं बाबा की मी सांगतो स्वतःला की आय एम इंडिपेंडंट, राईट, मी कोणावर डिपेंडंट नाही आहे। म्हणजे अशा कुठल्या फॅक्टर्स येतात, अशा कुठल्या गोष्टी येतात की जेणेकरून माणूस डिपेंडंट असतो, आणि असे कुठले फॅक्टर आहेत जेणेकरून माणूस इंडिपेंडंट असतो, ठीक आहे। चलो, सो इंडिपेंडंट ही एक अशी कन्सेप्ट आहे